विधानसभा निवडणुकीतून निवृत्ती घेणार असल्याची घोषणा भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी केली आहे। जालन्यातील एका उद्घाटन सोहळ्यानिमित्त ते बोलत होते। 40 वर्ष विधानसभा निवडणूक लढवली असून आता विधानसभा निवडणूक लढण्याची इच्छा नसून पक्षाने जर संधी दिली तर शेवटची लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा आहे असं वक्तव्य त्यांनी केलंय। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीवरून राधाकृष्ण विखे पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे। प्रत्येकाने आचारसंहिता पाळली पाहिजे, आपलं मत जाहीरपणे व्यक्त न करता आपल्या नेत्यांसमोर मांडावं असं त्यांनी म्हटलं। उद्धव ठाकरेंना महाराष्ट्राच्या राजकारणातून उद्ध्वस्त नाही केलं तर नाव सांगणार नाही अशी शपथ शिवसेनेचे माजी आमदार रामदास कदम यांनी घेतली। दापोली नगरपंचायतीमध्ये शिवसेनेनं ऑपरेशन टायगर फत्ते केले। ठाकरेंच्या 9 नगरसेवकांनी ठाकरेंची साथ सोडली आणि या पक्षप्रवेशादरम्यान रामदास कदमांनी ठाकरेंवर जोरदार निशाणा साधलाय। कराड दक्षिणचे आमदार अतुल भोसलेंनी कराड बस स्थानक आगाराची पाहणी केली। यावेळी कराड बस स्थानक अस्वच्छतेच्या विळख्यात अडकलं असून बस स्थानकात समस्या आहेत। याबाबत बस स्थानकातील गैरकारभारावर भोसले यांनी नाराजी व्यक्त केली आहे। पुण्याच्या घटनेनंतर भाजपचे आमदार रणधीर सावरकर यांनी अकोला बस स्थानकाची पाहणी केली। यावेळी त्यांनी प्रवाशांशी, बस स्थानक अधिकाऱ्यांशी आणि इथल्या कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांशी संवाद साधला। तर नागरिकांच्या समस्या सोडवण्याकरिता त्यांनी काही निर्देश दिलेले आहेत। अलमट्टी धरणाची उंचीबाबत राज्य सरकारने आपली भूमिका मांडली असं विधान राधाकृष्ण विखे पाटलांनी केलं। उंची वाढू द्यायची नाही असं सरकारचं म्हणणं आहे, त्यासाठी कायदेशीर कारवाई करायची ती करू असं त्यांनी म्हटलेलं आहे। चंद्रपूरच्या बस स्थानकाजवळील सुरक्षा चौकी शोभेची वस्तू ठरली आणि पोलीस चौकीला सतत कुलूप असतं, त्यामुळे पोलीस आणि एसटी प्रशासन कोणत्या मोठ्या घटनेची वाट पाहत आहे का असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला। झी 24 तासच्या बातमीनंतर शिक्षण विभाग खडबडून जागा झाले। येवल्यात कॉपीचा गैरप्रकार टाळण्यासाठी पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली, तसंच बैठ्या भरारी पथकांची व्यवस्था करण्यात आली। तर 10वीच्या परीक्षांना सुरुवात झाल्यानंतर पहिल्याच मराठीच्या पेपरला नाशिक जिल्ह्यातल्या येवल्यासह विविध ठिकाणी कॉपीचा प्रकार समोर आला होता। याची बातमी झी 24 तास न दाखवताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी गंभीर दखल घेतली। पुणे महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी महापालिकेने मोठा निर्णय घेतला। विद्यार्थ्यांनी ने-आण करणाऱ्या बसमध्ये सुरक्षिततेच्या कारणासह महिला सुरक्षा रक्षक नेमण्याचा निर्णय महापालिकेने घेतला। याबाबत अंमलबजावणी पुढील काही दिवसात करण्यात येईल। स्वारगेट बस स्थानक प्रकरणावर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले। आरोपीला कडक शिक्षा व्हावी या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले। यावेळी मोठ्या संख्येने नागरिक आंदोलनात सहभागी झाले। सांगली शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थाननं आंदोलन केले। छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्यांच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनात छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या वंशजाच्या बद्दल होणाऱ्या वादग्रस्त विधानांचा निषेध करण्यात आला। नाशिकमध्ये शेतकऱ्यांच्या औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रादेशिक कार्यालयासमोर सलग 9व्या दिवशीही उपोषण सुरू। घोटाळ्याची चौकशी ईडी सीबीआय मार्फत व्हावी, दडीचा भाग, घरं, झाडं यांचं पुन्हा सर्वे आणि मूल्यांकन करावं यासह विविध मागण्यांसाठी शेतकरी उपोषणाला बसलेत। तर उपोषणाची दखल न घेतल्यास आत्महत्येचा इशारा देण्यात आला। महापुरुषांचा अवमान करणाऱ्या विरोधात राज्यात कठोर कायदा करावा अशी मागणी नागपुरातील नागरिकांकडून करण्यात आली। त्यासाठी नागपुरात स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली। त्यानंतर आंदोलकांनी महाल परिसर ते संविधान चौकापर्यंत रॅली काढली। पुण्यातील स्वारगेटमध्ये घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांनी जळगावच्या धरणगाव बस स्थानकाची पाहणी केली। यावेळी बस स्थानकाच्या आवारात दारूच्या बाटल्यांचा खच पडल्याचं आढळून आलं। दरम्यान त्यांनी प्रवासी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधत समस्या जाणून घेतल्या। यावेळी पिण्याच्या पाण्यासह इतर सुविधांची मागणी केली।